तर मित्रांनो, छान काकडा आरती झालेली आहे. तुम्हाला पण जर काकडा आरती अटेंड करायची असेल यांनी प्रतापगडवरती अफजल खान फाडला होता. यातली ही आहे गंगा, जी की सगळ्यात मोठी कोटी आहे. मराठी वाघाने आपल्या छाव्याला शेवटची मिठी याच ठिकाणी मारली होती. देखो उठ ना, जायचं नाही का? उठ उठ उठ, चालायचं. हो, लेट्स गो. काय? लेट्स गो. जय शिवराय मित्रांनो, आपल्या कोल्हापूर ट्रिपच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर पहाटेचे वाजलेले आहे 5 आणि 5:30ला अंबाबाईची काकडा आरती असते. अगोदर ती काकडा आरती घेऊया. तर आपल्याला काकडा आरती उरकून ज्योतिबा, पन्हाळा, शाहू पॅलेस कव्हर करायचे. शिवाय आपल्याला 350 किलोमीटर कव्हर करून स्कूटीवरती घरी सुद्धा जायचे. तर चला मग आपण काकडा आरती अटेंड करूयात. जय भवानी, जय जगदंबा. जय जगदंबा. झाले स्नान कराय माय माऊली बसले. तर मित्रांनो, छान काकडा आरती झालेली आहे. आता आपण कपडे वगैरे चेंज करूया. ह्या गेटअप मध्ये तर ज्योतिबा आपण नाही जाऊ शकत. चेंज करू, नाश्ता करू आणि ज्योतिबाच्या दिशेने निघूया. चलो मित्रांनो, आपली काकडा आरती अटेंड करून झालेली आहे. खरंच छान एक्सपिरियन्स होता हा. तुम्हाला पण जर काकडा आरती अटेंड करायची असेल तर तुम्हाला साधारण वीकेंड शनिवार रविवार म्हटलं तर 4:30 ते 4:45 पर्यंत मंदिरात पोहोचायला लागेल. आणि जर वीकेंड नसेल, वीकडेला तुम्ही 5:30ला जरी आले तरी चालतंय. 5:45 वाजता शार्प काकडा आरती सुरू होते. मित्रांनो, आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. वातावरण छान आहे. पाऊस पण थोडा थोडा पडतोय. आता आपण पन्हाळ्याकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण आहोत पन्हाळ्यावरती. तर पन्हाळा सुरुवातीला आदिलशाहीकडे होता. आता तारीख आठवा 10 नोव्हेंबर 1659, ज्यावेळेस आदिलशाहीचा सरदार अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चालून आला होता, म्हणजे स्वराज्यावर चालून आला होता. आणि 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडवरती अफजल खान फाडला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळं सैन्य गोळा केलं आणि दक्षिणेकडे चाल सुरू केली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी बरेच किल्ले स्वराज्यात सामील केले. त्यात हा पन्हाळा सुद्धा होता. ठीक आहे, आपण पन्हाळ्यावरती सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटवर आहोत, तो आहे अंबरखाना. अगोदर अंबरखाना पाहूया आणि नंतर बाकी गोष्टी एक्सप्लोअर करूया. तसं पाहायला गेलं तर पन्हाळ्यावरती 25 पॉईंट आहेत, पण त्या 25 मधले साधारण 5 ते 6 पॉईंटच आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, हा आहे अंबरखाना. 3 कोटे आहेत. अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. यातली ही आहे गंगा, जी की सगळ्यात मोठी कोटी आहे. जमुना आणि सरस्वती असे 3 कोटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावरती अडकले होते, सिद्धी-जोहरने या पन्हाळगडाला वेढा दिला होता, त्यावेळेस याच अंबरखान्यातील धान्य साठ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाकी बांधल सैनिक जे होते त्यांना रसद किंवा अन्न पुरवण्याचं काम केलं.
ती आहे गंगा कोठी, ही जमुना, आणि जमुना कोठीच्या पाठीमागेच बघा एक छोटंसं कुंड दिसतंय. मे बी हे गडावर जर हत्ती असले किंवा घोडे असले तर त्यांना पाणी पाजण्याची जागा असू शकते. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. मंदिर सध्या बंद आहे, त्यामुळे दर्शन काही घेता येणार नाही. तर आपण आता जाऊयात सज्जा कोटीवरती. तर चला. तर मित्रांनो, ही आहे सज्जा कोठी. पन्हाळा किल्ल्यावरची सगळ्यात महत्त्वाची जागा किंवा इमारत हिला म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659 मध्ये अफजल खान मारून हा पन्हाळा तर घेतला, पण अवघ्या काही महिन्यांमध्येच या किल्ल्याला सिद्धी जोहरचा वेढा पडला. या सज्जा कोठीमधून वरती जाण्यासाठी एक अरुंद वाट सुद्धा आहे. किल्ल्याला वेढा पडल्यानंतर या सज्जा कोठीचं काम होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांमध्ये जे संभाषण व्हायचं, जे काय खलबते, जे काय प्लॅनिंग व्हायचं ते याच सज्जा कोठीमध्ये व्हायचं, याच ठिकाणी व्हायचं. मग याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक प्लॅन केला. तारीख होती 12 जुलै 1660. 600 निवडक मावळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळा सोडून विशालगडकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण वेढा मजबूत होता, लढण्याला मार्ग नव्हता, म्हणून महाराजांनी एक युक्ती लढवली. शिवा काशीद यांनी महाराजांचं रूप धारण केलं आणि सिद्धी जोहरच्या ताफ्यात गेले. सिद्धी जोहर आणि त्याच्या सैन्याला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आता आपल्याला शरण येत आहेत, त्यामुळे वेढा गाफील झाला आणि त्याचाच फायदा उचलून पन्हाळा सोडून विशालगडकडे महाराजांनी कूच केली. बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल हे पावनखिंडीत कसं लढले हे आपण बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळेपाशी पाहू. पण सज्जा कोठीविषयी अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे तारीख होती 13 जानेवारी 1680. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची शेवटची भेट याच सज्जा कोठीमध्ये याच ठिकाणी झाली होती. मराठी वाघाने आपल्या छाव्याला शेवटची मिठी याच ठिकाणी मारली होती. चला जाऊया पुढच्या स्पॉटला. ओय बात का हेल्मेट काढ की. हे बघ, यात प्रॉपर शिस्त दिसतंय घातलेलं. बारा जुलै 1660 छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्यावरून विशालगडकडे निघले तर खरं, पण ज्यांना डुप्लिकेट शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरकडे पाठवलं होतं, तर सिद्धी जोहरला कळालं की ते डुप्लिकेट शिवाजी महाराज आहेत. मग सिद्धी जोहरने जेव्हा काशीदला ठार मारलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज तोपर्यंत घोडखिंडीत पोहोचले होते. घोडखिंड म्हणजे अशी जागा जिथून एकच घोडेस्वार जाऊ शकत होता, म्हणून त्या खिंडीला नाव होतं घोडखिंड. शिवाजी महाराजांबरोबर 600 मावळे बरोबर होते. त्यातले 300 मावळे बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या सोबत घेतले आणि राजांना विशालगडकडे रवाना केलं. बाजीप्रभू यांचे शब्द होते की राजे, तुम्ही विशालगडवर जाऊन जोपर्यंत तोफांचे 3 बार देत नाहीत तोपर्यंत एकही गनीम या घोडखिंडीतून पुढे जाणार नाही. शिवाजी राजे विशालगडवर गेले तर खरं, 3 बार सुद्धा दिले तोफांचे, पण तोपर्यंत बाजीप्रभू आणि 300 बांदल धारातीर्थी पडले. बाजीप्रभूंच्या बलिदानामुळं घोडखिंडीला नाव पडलं पावनखिंड. तर आपला पन्हाळा तर पाहून झाला आहे. मेन पॉईंट आपण कव्हर केलेत. या व्यतिरिक्त तुम्ही धर्माकोटी आहे, नायकिनीचं सज्जा, अंबाबाईचं मंदिर, महाराणी ताराराणी यांचा राजवाडा, शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आम्ही शोधला, पण तो पडलेल्या स्थितीत आहे. हे ठिकाणं तुम्ही पाहू शकता. आता आपण जाऊया आपल्या दिवसाच्या शेवटच्या प्लेसला, ते म्हणजे शाहू पॅलेस. मित्रांनो, आपण आलो आहोत शाहू पॅलेसला. आपला तिसरा आणि शेवटचा स्पॉट आहे. मी तर शाहू पॅलेसला 4 ते 5 वेळा आलेलो आहे.
मॅडम पहिल्या वेळेस आल्यात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा बेस्ट एक्सपिरियन्स असणार आहे. आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाही आहे, आम्ही आतमध्ये जाऊन आलो. मग कसा वाटला न्यू पॅलेस? एक्सपिरियन्स छान होता. किती वाघ, हत्ती, गवे सगळे असे प्रिझर्व करून ठेवलेले त्यांनी. हत्ती कुठं दिसला तुला? हत्ती नाही, ते डुप्लिकेट रानगेंडा होता. हा, हां. रानगेंडा. रानगेंडा. ठीक आहे, तर मित्रांनो ही सिरीज तर संपली. 3 दिवस कोल्हापूर फिरलो. आता घरी जाऊ. जवळजवळ 4 वाजून गेलेत. 350 किलोमीटर आपल्याला स्कूटीवर कव्हर करायचं आहे. येस. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय शिवराय. जय शिवराय.